नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलोय भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः त्यांची मातृसंस्था RSS हे आपले भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते यांना न्याय देण्याच्या भूमिकेतनं काय काय व्यूहरचना करतात. त्यातली एक मोठी व्यूहरचना आणि आक्रमकता आता आपल्याला मंत्रालयात बघायला मिळणार आहे. तोच विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि याच्या आधीसुद्धा म्हणजे 2014 पासून आपण बघितलं तर लोकसभा निवडणुका झाल्या, त्यानंतरसुद्धा एक पद्धत आहे. RSSचा एखादा कार्यकर्ता हा त्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक म्हणून लोकसभेमध्ये आपल्याला काम करताना पाहायला मिळाला आणि मिळतोय. म्हणजे तिथल्या अगदी खासदारांना सुद्धा PA नेमताना विचारावं लागतं पक्षश्रेष्ठींना भारतीय जनता पक्षाच्या, की मी अमुक PA नेमतोय खासदारांना, आणि तो कोण, त्याचं शिक्षण काय, तो किती एकनिष्ठ आहे, तो RSSचा आहे का, भारतीय जनता पक्षाबद्दल प्रेम आहे का त्याला, हे सगळं तपासलं जातं दिल्लीमध्ये. तीच पद्धत आज महाराष्ट्रामध्ये राबवली जात आहे, तसे संकेत गेलेले आहेत. आणि आता त्या बातम्या आहेत, बरेच जण विश्लेषणही करतात त्याच्यावर. आता याच्यात मुद्दा एकच राहून जातोय की इथं महायुती आहे. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना RSSचा एक कार्यकर्ता की जो सगळ्यांना ओळखतो, कामं आपल्या कार्यकर्त्यांची झाली पाहिजेत, त्या मतदारसंघातली झाली पाहिजेत, भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे भारतीय जनता पक्षाचं ठीक आहे ना. भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना एक स्वीय सहाय्यक असेल, इव्हन अगदी आमदारांना सुद्धा द्यायचं म्हटलं तरी तो मान्य होईल. परंतु अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या मंत्र्यांना सुद्धा RSSचा एक कार्यकर्ता निष्ठावंत हा स्वीय सहाय्यक असला पाहिजे, असं भारतीय जनता पक्षाच्या आतल्या गोटातली बातमी आहे. आणि तशा पद्धतीनं आता त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, ही बातमी आहे. आणि तसं झालं तर वाटेल ते निर्णय किंवा भ्रष्टाचार हा ठपका येणार नाही, असं त्यांचा समज आहे. भ्रष्टाचार होऊ नये आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला. आणि विशेषतः भारतीय जनता पक्ष उद्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ना. आता त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. अशा वेळेला हे उपयोगी पण पडणार आहे. ज्या ठिकाणी युती करायची असेल त्या ठिकाणी युती करतीलही, परंतु बहुतांश ठिकाणी भारतीय जनता पक्ष हे स्वतंत्र निवडणुका लढवाव्यात ह्या मनस्थितीत आहे. आणि त्याच्यामध्येही एक खेळ आहे. मग कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, RSSची काही टीम असेल, त्यांची कोअर कमिटी असेल, ह्याच्यात काहीतरी हे निर्णायक काहीतरी ठरलं असेल. दिल्लीच्या धर्तीवर हिथंसुद्धा हे राबवायचं. आणि आता एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, हे दोन्ही मान्यवर नेते उपमुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा मान्य करतीलच ना. आणि त्यांनी मान्य केलं नाही तर काय भांडणार आहेत. बहुमत आता बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाकडेच आहे ना. भारतीय जनता पक्षाला तसं म्हटलं तर काहीच गरज नाही, कारण आता सगळे संजय राऊत साहेब सुद्धा आरोप करतात की आता ह्यांची शिवसेना पण फोडणार आहेत, एकनाथ शिंदेची आणि अजितदादांची सुद्धा राष्ट्रवादी फोडणार. मग ह्यांच्याकडे राहिले काय? म्हणजे अशा पद्धतीनं जर का असेल तर त्याच्यापेक्षा एक स्वीय सहाय्यकचं तर त्यांचं प्रश्न असेल तर RSSचा किंवा भारतीय जनता पक्षाचा एक स्वीय सहाय्यक हा एकनाथ शिंदेंच्या सगळ्या मंत्र्यांच्याकडं असेल आणि अजितदादांच्या सुद्धा राष्ट्रवादी पक्षाच्या मंत्र्यांच्याकडं सुद्धा RSSचा किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा स्वीय सहाय्यक म्हणून दिसेल, अशा पद्धतीची ही आत्ता चर्चा आहे. आणि असला तिथं स्वीय सहाय्यक दिसला तरी काय ते आश्चर्य मानून घ्यायचं कारण नाही, कारण भारतीय जनता पक्ष आता आक्रमक बनतोय. RSSनं सगळं हातात घेतले, कारण RSS लोकसभेच्या निवडणुकीत सहभागी नव्हते RSSचे कार्यकर्ते, परंतु आता विधानसभेत मात्र ते सगळे एकत्र आलेले दिसत आहेत. आणि ही मोठी व्यूहरचना भारतीय जनता पक्षाची असेल. आणि जेणेकरून उद्या भारतीय जनता पक्ष सगळं स्वबळावर कशा निवडणुका जिंकायच्या, लढायच्या, ह्याचं सगळं त्यांची कूटनीती चालू आहे म्हणायला काहीच हरकत नाही. त्यामुळं उद्याच्या काळात भांडणं होणार महायुतीमध्ये का हे सगळं भारतीय जनता पक्ष जे थोपवतं ते थोपून घेणार,
हेच मात्र बघण्यासारखं असेल. हाच आज विश्लेषणाचा मुद्दा. आज इथंच थांबू. उद्या पुढच्या भागात.